मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी बाहीची उंची 5.5 इंच ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार ठेवू शकता आणि बाहीची घडी सुद्धा टाकताना तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। इथे मी बाहीची घडी 7.5 इंच ठेवलेली आहे, तुमच्या साइज अनुसार तुम्ही ठेवू शकता। इथून मध्यपासून ह्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथून सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि हा आकार आपल्याला व्यवस्थित इथपर्यंत कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्वात आधी अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे आपण पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे। आता हा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे एकदम छोटे छोटे असे कट मारून घ्या, म्हणजे पलटी झाल्याच्या नंतर आपली डिझाइन सुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते। आता इथे आपल्याला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे। अस्तर पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने पूर्ण आतल्या बाजूला घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता इथे वरच्या बाजूला एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे। इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे। इथे मी डिझाइन बनवण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे। अशी घडी करून घ्यायची आहे, मध्यभागी एक कट मारून घ्यायचा आहे किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता मध्यापासून ह्या बाजूला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, परत एकदा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 2 इंच मार्किंग करून घ्यायचं। हे 2-2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला डिझाइन तयार करून घ्यायची आहे। हे मध्यावरती केलेलं मार्किंग बघू शकता, अशा पद्धतीने हे केलेलं मार्किंग बरोबर असं ठेवून घ्या। हे सुद्धा मार्किंग अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे। हे आणि इथे पूर्ण शिलाई मारून घ्या सर्वात आधी। हे आता ह्या सुद्धा बाजूचं हे मध्यावरती बरोबर असं ठेवून घ्या। ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि ही सुद्धा बाजू मार्किंग केलेलं बरोबर असं ठेवून घ्या। हे बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने थोडी शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित पकडा। हे अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू हे ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवा। हे अशा पद्धतीने जास्त कपडा असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे अस्तर ठेवून घ्या, अशा पद्धतीने ह्याच्यावरती डिझाइन ठेवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे। इथं आपण अस्तर जोडून घेतलेला आहे। बाही बरोबर अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या। हे अशा पद्धतीने आणि इथे थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना। आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे। एकदम कडेकडेला हे अशा पद्धतीने मध्यावरती व्यवस्थित कपडा असा व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आता इथे सुद्धा वरच्या बाजूला एक शिलाई करून घ्यायची आहे। हे व्यवस्थित पकडा। हे अशा पद्धतीने आता पूर्ण पिना लावलेल्या काढून घ्यायच्या आहेत। आता हा शिल्लक राहिलेला वरचा कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। लेस सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता।
आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला पाइपिंग करून घ्यायची आहे। मी इथे 1 इंचाची पट्टी काढलेली आहे। जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढ्या लांबीची इथे मी काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला एकदम छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। ते अशा पद्धतीने एक लटकन आपलं तयार करून झालेलं आहे। त्याच्यावरतीच बरोबर अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा लटकन आपल्याला बनवून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्या। हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे। आता ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत। इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे लटकन तयार झालेले आहेत। आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने बरोबर इथे मध्यभागी लावून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपले लटकन जोडून झालेले आहेत। हे अशा पद्धतीने बाही पकडायची आहे आणि बरोबर असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपली बाही डिझाइन तयार झालेली आहे। बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाइन आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउज वरती रोज वापरण्यासाठी ही बाही डिझाइन तयार करू शकता। बघू शकता इथे अशाच पद्धतीने पटकन होणारी डिझाइन तुम्ही तयार करायची आहे। आज मी तुम्हाला खूप सोपी सुद्धा पद्धत सांगितलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस सुद्धा वापरू शकता आणि लटकन सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तयार करू शकता। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।